आज आपण घरच्या घरी 3 खास आणि टेस्टी लस्सी बनवणार आहोत. केसर पिस्ता लस्सी, रूह अफजा लस्सी आणि रेग्युलर स्वीट लस्सी. उन्हाळ्यात थंडगार आणि क्रीमी लस्सी पिण्याची मजा काही वेगळीच असते. अगदी सोप्या साहित्यापासून काही मिनिटात या तीनही लस्सी तयार होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पटकन सुरुवात करूया आपल्या सिंपल रेसिपीला. कारण आता गरमी खूप वाढलेली आहे आणि अशा गरमीमध्ये खूप जास्त मेहनत करायची अजिबात इच्छा नाहीये. तर आपण कमी वेळेत मस्त अशी क्रीमी लस्सी बनवून तयार करूया. तर सगळ्यात आधी एक मिक्सरचा पॉट घेतलाय. त्याच्यामध्ये 1 कप इतकी साखर ॲड करायची आहे आणि 4 ते 5 हिरवी इलायची ॲड करायची आहे. आणि हे मिक्सरला लावून एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे. इथे ना मी 1 लिटर दुधाची दही घेणार आहे. त्यासाठी इथे मी 1 कप इतकी साखर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग साखर कमी जास्त इथे करू शकता. दही किती आंबट आहे त्यानुसार इथे साखर वापरा. तर बघा मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेले वेलची आणि साखर. लगेच आपली दही बघूया. तर बघा मी दही ना मी रात्रीला लावून ठेवलेले. एकदम छान दही तयार झाली आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला जी दहीवर मलाई आलेली आहे, ती मलाई काढून घ्यायची आहे. कारण ज्यावेळेला आपण लस्सी सर्व्ह करू ना, त्यावेळेला आपल्याला वरून हीच मलाई ॲड करायची आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ही मलाई काढून घ्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता किती घट्ट एकदम अशी छान अशी जशी जाडसर पोळी असते की नाही, तशी एक लेयर आलेली आहे मलाईची. तर वरची सगळी मलाई आपण इथे काढून घेऊया आणि इथे मी चमच्याने व्यवस्थित हलक्या हाताने वरची मलाई काढून घेतलेली आहे. दही अजिबात काढायची नाही. फक्त मलाईची ती लेयर आहे ना, तीच काढून घ्यायची आपल्याला. तर ती काढून बाजूला ठेवून घेतलेली आहे. थोड्या वेळासाठी फ्रीझरमध्ये ठेवून घ्या. त्याच्याने खूप छान वाटते. आणि आता लगेच दुसरा बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही पूर्ण दही ॲड करून घ्यायची आहे. तर इथे मी 1 लिटर दुधाची दही पूर्ण वापरलेली आहे. तर पूर्ण दही मी एका बाउलमध्ये ॲड करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी साखर बारीक करून घेतलेली आहे, साखर आणि वेलचीचं जे पावडर आहे, साखरमध्ये तुम्ही वेलची बारीक करून घ्याल ना, तर एकदम छान बारीक पावडर तयार होते. त्यासाठी शक्यतो पावडरमध्येच वेलची ॲड करून बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण साखरची पावडर ॲड केलेली आहे. आता ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे दहीला. तर अशा पद्धतीने माझ्याकडे विस्कर आहे, तर मी या विस्करनेच व्यवस्थित फेटून घेणार आहे. तुमच्याकडे जर एखादी डाळ घोटणी वगैरे जी असते की नाही आपली, त्याच्याने सुद्धा घोटून घेतलं तरी चालेल. तर व्यवस्थित जोपर्यंत एकदम क्रीमी टेक्स्चर येत नाही, तोपर्यंत आपल्याला दहीला छान असं घोटून घ्यायचं आहे. आणि ज्यावेळेला आपण दही फेटतो की नाही, त्यावेळेला ना कंटिन्युअसली फेटायचं. एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आणि व्यवस्थित फेटायचं. थोडंसं जास्त वेळ फेटायचं. मिक्सर म्हणजे अजिबात लावायचं नाही. मिक्सरमध्ये जर लावलात ना तुम्ही, तरी एकदम दुधासारखं याचं टेक्स्चर होईल. अजिबात घट्ट राहणार नाही आणि तुम्ही लस्सी पिल्यासारखं तुम्हाला अजिबात वाटणार नाही. म्हणून तुम्ही मिक्सरमध्ये न लावता अशा पद्धतीने व्यवस्थित दहीला घोटून घ्या, फेटून घ्या आणि अशाच पद्धतीने तुम्ही लस्सी ट्राय करा. तर बघा इथे मी व्यवस्थित लस्सीला छान असं फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर सारे आईसचे क्यूब ॲड करायचे आहे. परत एकदा आपण चम्मचने याला ढवळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपली जी लस्सी आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा किती छान आहे. एकदम दाटसर अशी घट्टसर तयार झालेली आहे. हेच मी मिक्सरमध्ये फिरवलं असतं ना एकदम पाण्यासारखी, दुधासारखी तयार झाली असती. ते काही प्यायला व्यवस्थित लागत नाही. जशी मार्केटमध्ये पितो की नाही, तशी लस्सी जर बनवायची असेल ना, तर तुम्हाला व्यवस्थित हातानेच फेटावं लागेल. तर बघा इथे मी छान फेटून घेतलेली आहे आणि आपला जो लस्सीचा बेस आहे तो रेडी झालेला आहे. आता बनवून घेऊया आपण 3 फ्लेवरच्या वेगवेगळ्या. अजिबात इथे मी आर्टिफिशियल कलर वापरणार नाहीये. एकदम फ्रेश आणि खूपच छान हेल्दी अशी आपली लस्सी बनून तयार होणार आहे. तर सगळ्यात आधी आपण ना केसर पिस्ता लस्सी बनवून घेऊया. त्यासाठी बघा इथे मी 1 तासापूर्वी 10 ते 12 पिस्ता आणि 10 ते 12 केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत. ते 1 तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत. तो मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी जो मिक्सर आपण साखरसाठी वापरलेला आहे, ज्याच्यात साखर बारीक करून घेतली त्याच्यामध्येच मी हे बारीक करून घेणार आहे. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाहीये. छान जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा हे मिक्सरला लावून मी जाडसर वाटून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही खूप जास्त बारीकही नाही आणि खूपही जास्त मोठं वाटलेलं नाहीये. छान असं जाडसर पेस्ट इथे तयार केलेली आहे. तर इथे मी 3 ग्लास घेतलेले आहे. सगळ्यात आधी आपण केसर पिस्ता फ्लेवर बनवून घेऊया. तर जो आपण केसर पिस्ताची पेस्ट केलेली आहे ती ॲड करून घेतलेली आहे ग्लासमध्ये. त्यानंतर लस्सीचा बेस ॲड करून घ्यायचा आहे. आणि बघा इथे मी सर्व्ह करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता आपल्याला ना याच्यामध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि इथे मी अजिबात आर्टिफिशियल कलरचा वापर केलेला नाहीये. कारण आपण केसर आणि पिस्ता गरम पाण्यामध्ये 1 तासापूर्वी भिजत ठेवल्यामुळे खूप छान त्याचाच कलर आलेला आहे. तर व्यवस्थित इथे मी ढवळून घेतलेलं आहे बघा. आणि जे आपण मिक्सरमध्ये फिरवलेली लस्सी असते ना, ती खूपच पातळ असते. जशी दुधासारखी असते त्याची कन्सिस्टन्सी आणि जे आपण फेटून बनवतो ना अशा पद्धतीने
त्याची चवच अप्रतिम असते. तर बघा केसर पिस्तावाली जी आपली लस्सी आहे ती रेडी झाली आहे. आता आपण रूह अफजावाली बनवून घेऊया. तर हे रूह अफजा सुद्धा मी एकदम घरी होममेड बनवून घेतलेला आहे. तो सुद्धा इथे मी जवळपास 2 टेबलस्पून इतका ॲड केलेला आहे. त्यानंतर लस्सीचा बेस ॲड करायचा आहे आणि सिंपल रेग्युलरवाली लस्सी सुद्धा इथे मी सर्व्ह केलेली काही नाही. जो लस्सीचा बेस आहे तो आपल्याला ग्लासमध्ये सर्व्ह करून घ्यायचा आहे. तर आपल्या इथे तिन्ही ग्लास सर्व्ह करून झालेले, तिन्ही फ्लेवरची लस्सी सर्व्ह केलेली आहे. आता आपण ढवळून घेऊया व्यवस्थित या सगळ्यांना. तर बघा ही रूह सुद्धा मी याच्यात अजिबात कलर वापरलेले नाहीये. फक्त गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर ॲड करून हे शिजवून घेतलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्यांना आणि त्याच्यापासून रूह बनवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही त्याला सुद्धा किती छान कलर आलेला आहे. तर हे सुद्धा मी ढवळून घेतलेले याची सुद्धा कन्सिस्टन्सी बघा खूप सुंदर अशी लस्सी तयार झालेली आहे. आता आपण थोडीशी गार्निशिंग करून घेऊया. जी आपण केसर पिस्ता बनवली आहे त्याच्यावर भरपूर सारे बारीक कट करून घेतलेले पिस्ता ॲड करायचा आहे आणि थोडीशी जी आपण दह्यावरची मलाई काढून घेतलेली आहे ती थोडीशी ॲड केलेली आहे. आणि ही दुसरी जे आपली एकदम रेग्युलर आहे त्याच्यामध्ये भरपूर सारी जी दह्यावरची साय काढून ठेवली आहे आपण मलाई ती ॲड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बारीक कट करून घेतलेलं काजू ॲड करायचा आहे आणि ती सुद्धा इथे रेडी झालेली आहे. तिसरी आपली रूह त्याच्यावरून थोडंसं रूह अशा पद्धतीने व्यवस्थित गार्निश करून घ्यायचं आहे आणि इथे आपले तिन्ही फ्लेवर बनून तयार झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सिंपल आहे ना, अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये एकदम मार्केटसारखी लस्सी बनून तयार झालेली आहे. इथे मी नाही मिक्सरचा वापर केलेला आहे, नाही कोणत्या आर्टिफिशियल कलरचा वापर केला आहे. एकदम हेल्दी, रिफ्रेशिंग आणि थंडगार अशी लस्सी बनून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला की नाही? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच भरपूर साऱ्या समर स्पेशल रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.